Hello student, welcome back. Today we are going to discussing on development of embryo. There is two types of embryo, that is dicots embryo and monocots embryo. So let us start first embryo, that is development of dicot embryo. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला जसं आपण एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट पाहिली तशीच सायमल्टेनियसली एम्ब्रियोची सुद्धा डेव्हलपमेंट होत असते. फर्स्ट फर्टिलायझेशन पासनं झायगोटचं रूपांतर एम्ब्रियोमध्ये होत असते आणि एम्ब्रियोचं रूपांतर सीडमध्ये होत असते. तर या ठिकाणी आपल्याला एम्ब्रियोची डेव्हलपमेंट मोनोकॉट्समध्ये कशा प्रकारे होते आणि डायकॉट्समध्ये कशा प्रकारे होत असते याच्या बाबतीत शिकायचं आहे. सिंपली एक या ठिकाणी सांगितलं, डायकॉट्स म्हणजे द्विदलीय वनस्पती आणि मोनोकॉट्स म्हणजे एकदलीय वनस्पती. तर बघा, एक सिंपल प्रोसेस या ठिकाणी घडून येणार आहे, ज्या प्रोसेसला आपण म्हणतोय एम्ब्रियोजेनेसिस. म्हणजेच काय, द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इनटू एन एम्ब्रियो इज कॉल्ड एम्ब्रियोजेनेसिस. म्हणजे झायगोटचं रूपांतर जे तर ते एम्ब्रियोमध्ये होणे या प्रोसेसला काय म्हणत असतो आपण, एम्ब्रियोजेनेसिस. ओके. जनरली एम्ब्रियो डेव्हलप्स ॲट मायक्रोपायलर एंड ऑफ एम्ब्रियो सॅक. या ठिकाणी लक्षात घ्या, जे काही मायक्रोपायलर एंड आहे तर त्या मायक्रोपायलर एंडकडे कशाची डेव्हलपमेंट होणार आहे, एम्ब्रियोची डेव्हलपमेंट होणार आहे. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी अनदर कन्सेप्ट जर बघितली आपण तर अनदर कन्सेप्ट तुम्हाला काय सांगितली बघा, जी काही एम्ब्रियोची ग्रोथ आहे तर दिस ग्रोथ इज स्टार्टेड फ्रॉम फॉर्मेशन ऑफ सर्टन एंडोस्पर्म. एम्ब्रियोची जी ग्रोथ आहे तर ती ग्रोथ कुठून स्टार्ट होत असते, ज्यावेळेस काही प्रमाणात जो काही एंडोस्पर्म आहे तर त्याची निर्मिती होईल तेव्हापासनं या ठिकाणी काय होणार आहे, एम्ब्रियोची ग्रोथ जी तर ती स्टार्ट होणार आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, आफ्टर फर्टिलायझेशन एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज बिगन्स. आपल्याला माहिती, फर्टिलायझेशन झाल्यानंतर या ठिकाणी आपण म्हणू शकतो की एम्ब्रियोची जी डेव्हलपमेंट आहे तर तिला सुरुवात होत असते. त्याच्यानंतर बघा, फर्टिलायझेशन झालं या ठिकाणी काय होणार आहे, झायगोट जो आहे तर झायगोट फॉर्म होत असतो आणि झायगोट पुन्हा डिवाइड झाल्यानंतर या ठिकाणी दोन सेलचं स्टेज तयार होत असते. त्या दोन सेलच्या स्टेजला म्हणतात प्रो एम्ब्रियो. दोन सेलच्या स्टेजला काय म्हणत असतात, प्रो एम्ब्रियो. झायगोट डिवाइड्स टू फॉर्म टू सेलेड प्रो एम्ब्रियो. आणि या ज्या दोन सेल असतात तर या दोन सेलच्या बाबतीत या ठिकाणी लक्षात घ्या, द लार्जर सेल टुवर्ड्स द मायक्रोपाइल इज कॉल्ड ॲज बेसल सेल और सस्पेन्शियल इनिशियल सेल. लक्षात ठेवायचे या ठिकाणी व्यवस्थित की जी सेल मायक्रोपायलर एंडकडे ग्रो होत असते किंवा आपण म्हणणारे मायक्रोपायलर एंडकडे या ठिकाणी आपल्याला दिसत असते तर त्या सेलला सस्पेन्सर सेल किंवा इनिशियल सेल असं सुद्धा म्हणतात. ओके. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, ही जी सेल आहे तर ही आहे सस्पेन्सर सेल. ओके. आता या ठिकाणी हा जो भाग आहे तर हा तुम्हाला वरच्या साईडला दिसतोय, बरोबर आहे. पण या ठिकाणी आपल्याला जी एनाट्रॉपस ओव्हल आहे तर या एनाट्रॉपस ओव्हलच्या बाबतीत माहिती आहे की एनाट्रॉपस ओव्हल जे तर ते टुवर्ड्स द मायक्रोपाइल बेंट झालेले, म्हणून हा या ठिकाणी वरच्या साईडला हा स्ट्रक्चर जो आहे सस्पेन्सरचा तर तो आपल्याला पाहायला मिळतोय. ओके. त्याच्यानंतर स्मॉलर जी काही सेल असणार आहे, जी चलाजल एंडकडे असणार आहे, या स्मॉलर सेलला या ठिकाणी टर्मिनल सेल किंवा एम्ब्रियोनल इनिशियल सेल असं सुद्धा म्हणतात. या ठिकाणी तुम्हाला जी डायग्राम आहे तिच्यात लहान ही जी सेल दिसते तर ही लहान सेल जी तर ती कोणती सेल आहे, टर्मिनल सेल, किंवा दुसरं नाव काय आहे टर्मिनल सेलचं, एम्ब्रियोनल इनिशियल सेल. ओके. लक्षात राहील काय सांगितलं तुम्हाला, बघा व्यवस्थित लक्षात घ्या. अशी प्रोसेस जिच्यामध्ये झायगोटचं रूपांतर कशात होणार, एम्ब्रियोमध्ये. अशी प्रोसेस जिच्यामध्ये झायगोटचं रूपांतर एम्ब्रियोमध्ये होते त्या प्रोसेसला काय म्हणतात, एम्ब्रियोजेनेसिस. मीन्स व्हॉट, झायगोट डेव्हलप इनटू एम्ब्रियो इज कॉल्ड ॲज एम्ब्रियोजेनेसिस. and development of embryo is happens at micropylar end of embryo sac. एम्ब्रियो सॅकचं जे काही मायक्रोपायलर एंड आहे तर त्या मायक्रोपायलर
एंडकडे या ठिकाणी एम्ब्रिओ जो आहे तर त्याची डेव्हलपमेंट होत असते. ओके, एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होण्यासाठी सर्टन अमाऊंटमध्ये एंडोस्पर्म फॉर्म असणे आवश्यक आहे. कारण या ठिकाणी एंडोस्पर्म जो आहे तर तो एम्ब्रिओला नरिशमेंट प्रोव्हाइड करत असतो. म्हणून या ठिकाणी काही प्रमाणात एंडोस्पर्म जो आहे तर त्याची निर्मिती होणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय बघा की फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होत असते आणि ज्यावेळेस फर्टिलायझेशन होते त्यावेळेस झायगोट फॉर्म होत असतो. झायगोट पुन्हा डिवाइड झाल्यानंतर 2 सेलमध्ये त्याचं रूपांतर होते. त्या 2 सेलला किंवा ती 2 सेलेड स्टेज जी तर तिला प्रो एम्ब्रिओ असं म्हणतात. ओके, मग या 2 सेल कोणत्या असतात तर एक या ठिकाणी तुम्हाला सांगितली लार्जर सेल असते आणि दुसरी कशी असणारी स्मॉलर सेल. ओके, तर या ठिकाणी या 2 प्रकारच्या सेल आपल्याला पाहायला मिळत असतात आणि या ज्या 2 सेल आहे तर या दोघ्या वेगवेगळ्या रिजनला आढळून येत असतात. ओके, म्हणजे या ज्या सेल आहेत तर या सेल पुढे जाऊन या ठिकाणी वेगवेगळे फंक्शन जे यांचे तर ते घडवून आणणारे. समजा जसं आपण म्हणणार आहे की जे काही सेल डिव्हिजन आहे तर ते सेल डिव्हिजन घडवून आणण्याचं काम करणारे पुढे जाऊन एम्ब्रिओ जो आहे तर तो सीडमध्ये कन्वर्ट होणार आणि सीडमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम या ठिकाणी या ज्या सस्पेन्सर सेल असतील किंवा दुसऱ्या एम्ब्रिओनल सेल असतील तर त्या या ठिकाणी महत्त्वाचं फंक्शन प्ले करत असतात. ओके, एवढं पॉईंट लक्षात आलं. मग आता या ठिकाणी दुसरी जी महत्त्वाची कन्सेप्ट आहे तर आपण म्हणलो की झायगोट जो आहे तर झायगोट 2 सेलमध्ये रूपांतर झाला. 2 सेल कोणकोणते सांगितले मी तुम्हाला, सस्पेन्सर सेल आणि एम्ब्रिओनल सेल. सस्पेन्सर सेलची तर ती मायक्रोपाइल्सकडे असते आणि एम्ब्रिओनल सेलची तर ती चलाजा साईडला असते. ओके, मग दुसरी थिंग या ठिकाणी बघा पुढे जाऊन काय होणार आहे की सस्पेन्सर सेल या ठिकाणी ट्रान्सफरली डिवाइड होत असते, म्हणजे जिला आपण म्हणणार आहे आडवी डिवाइड होत असते आणि या ठिकाणी जवळपास 6 ते 10 सेल प्रोड्यूस करत असते. ओके, सस्पेन्सर सेल कॅन डिवाइड ट्रान्सफरली अँड फॉर्म 6 to 10 सेल. आता बघा, फर्स्ट सेल टुवर्ड द मायक्रोपायलर एंड बिकम स्वोलन अँड फंक्शन ॲज होस्टेरियम. या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या की सस्पेन्सर सेलची तर या सस्पेन्सर सेलची पहिली जी पेशी असणारी जी मायक्रोपायलर एंडकडे असणारे तर ही मायक्रोपायलर एंडकडे असलेली जी सेल आहे तर ती दे बिकम स्वोलन म्हणजे फुगते आणि फुगल्यानंतर ती कशाचं फंक्शन प्ले करत असते, होस्टेरियम. होस्टेरियम म्हणजे काय म्हणणार आहे आपण की असं रूट लाईक स्ट्रक्चर जे वॉटर आणि न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब करायचं काम करणार आहे. ओके, काय सांगितलं व्यवस्थित लक्षात राहील. मायक्रोपायलर एंडकडे सस्पेन्सर सेल जी आहे तर तिची पहिली पेशी जी, कारण सस्पेन्सर सेल तुम्हाला ट्रान्सफरली डिवाइस होत असते आणि जवळपास 6 ते 10 सेल तयार होत असतात सस्पेन्सर सेलपासनं. लक्षात, मग या ज्या सस्पेन्सर सेल आहे तर मायक्रोपायलर एंडकडे असलेली पहिली सस्पेन्सर सेल, मायक्रोपायलर एंडकडे असलेली पहिली सस्पेन्सर सेल जी तर ती फंक्शन काय म्हणून करत असते, दे बिकम स्वोलन. बघा या ठिकाणी डायग्राममध्ये तुम्हाला दिसते ही असणारी या ठिकाणी पहिली सेल. ओके, ही पहिली सेल जी तर ही काय म्हणून फंक्शन प्ले करते, होस्टेरियम. होस्टेरियमचं फंक्शन काय सांगितलं तुम्हाला, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड न्यूट्रिएंट. त्याच्यानंतर बघा लोअर मोस्ट ज्या काही सस्पेन्सर सेल असणार आहे तर त्या लोअर मोस्ट सस्पेन्सर सेलला हायपोफायसिस असं म्हणतात. लक्षात, ज्या खालच्या सेल असणार आहे तर त्यांना आपण काय म्हणणार आहे, हायपोफायसिस. व्यवस्थित लक्षात घ्या. या ठिकाणी या ज्या सेल आहे तर या काय असणार आहे, हायपोफायसिस. या ठिकाणी सुद्धा पाहू शकतो आपण, दिज आर हायपोफायसिस. ओके, सस्पेन्सर सेल जे तर सस्पेन्सर सेल काय करत असतात, सस्पेन्सर सेल पुशिंग द एम्ब्रिओ इनटू एंडोस्पर्म. ओके, आता ही सेकंड डायग्राम पाहू शकता तुम्ही. या सेकंड डायग्राम मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसते दिस इज अन सस्पेन्सर सेल आणि ही सस्पेन्सर सेल हा जो एम्ब्रिओ आहे दिस इज अन एम्ब्रिओ तर या एम्ब्रिओला कशात पुश करते, या एंडोस्पर्म मध्ये. ओके, एंडोस्पर्मचा डीप मध्ये या ठिकाणी एम्ब्रिओला पुश केलं जात असते ज्याच्यामुळे एम्ब्रिओची
प्रॉपर डेव्हलपमेंट घडून येणार आहे. ओके, तर हे होतं सस्पेन्सर सेलच्या बाबतीत. तुम्हाला सांगितलं सस्पेन्सर सेल जे आहे तर त्या ट्रान्सव्हर्सली डिवाइड होत असतात आणि ट्रान्सव्हरली म्हणजे आडव्या डिवाइड होत असतात. आडव्या डिवाइड झाल्यानंतर त्यांच्यापासून 6 ते 10 सेल तयार होत असतात. त्याच्यातली पहिली जी सस्पेन्सर सेल आहे तर ती या ठिकाणी स्वलन होते. स्वलन झाल्यानंतर तिचं रूपांतर कशात होते, ऑस्टेरियममध्ये होत असते. नंतर या ठिकाणी तुम्हाला सांगितले याच्या उरलेल्या लोअर सेल आहेत सस्पेन्सर सेल तर त्यांना हायपोफायसिस म्हणत असतात. आलं लक्षात. त्याच्यानंतर या जे सस्पेन्सर सेल आहे यांचं फंक्शन काय आहे, दे पुशिंग द एम्ब्रिओ इन एंडोस्पर्म फॉर प्रॉपर नरिशमेंट. आता दुसऱ्या ज्या सेल आहे तर दुसऱ्या सेल या ठिकाणी आपण म्हणत असतो एम्ब्रिओनल सेल म्हणणार आहे आपण. एम्ब्रिओनल सेलच्या बाबतीत जर म्हणलं तर एम्ब्रिओनल सेलमध्ये 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन घडून येणार आहे. एम्ब्रिओनल सेलमध्ये काय घडून येतात, 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन. लक्षात. 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन मध्ये काय होणार आहे, सुरुवातीला काय झालं, पहिले जे डिव्हिजन आहे त्याच्यामध्ये एक एम्ब्रिओनल सेल पासून किती एम्ब्रिओनल सेल तयार होतील, एक एम्ब्रिओनल सेल पासून किती एम्ब्रिओनल सेल तयार होतील, 2. नंतर दुसऱ्या डिव्हिजन मध्ये 4, त्याच्यानंतर तिसऱ्या डिव्हिजन मध्ये 8. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला ही स्टेज दिसते, ही. आलं लक्षात. तर ही 8 सेलेड स्टेज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते एम्ब्रिओनल सेलमध्ये. म्हणजे जी काही एम्ब्रिओनल सेल आहे तर या एम्ब्रिओनल सेलमध्ये 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन घडून येत असते आणि एक ऑक्टंट फॉर्म होतोय. हा ऑक्टंट जो आहे तर तो किती सेलचा असणार आहे, 8 सेलचा असणार आहे. म्हणून त्याला काय म्हणतात, ऑक्टंट. ओके. आता बघा या ऑक्टंटमध्ये 8 सेल म्हणलं आपण. 8 सेलमध्ये ज्या काही लोअर 4 सेल असणारे, समजा ऑक्टंटच्या ज्या काही लोअर 4 सेल असणारे तर त्यांच्यापासनं हायपोकोटाईल आणि रेडिकल तयार होत असतो. हायपोकोटाईल आणि रेडिकल जे तर तो या ठिकाणी कशापासून तयार होतोय, लोअर 4 सेल पासून. ओके. आता या ठिकाणी लोअर 4 सेल जे आहे तर त्या या ठिकाणी या सेल असणार, लक्षात घ्या. या ज्या सेल आहे तर या काय असणार आहे, लोअर ऑक्टंट सेल किंवा या ठिकाणी यांना सुद्धा म्हणू शकतो आपण या जे तर या काय असणार आहे, लोअर हायपोकोटाईल सेल. लक्षात. या काय तयार करतायत, रेडिकल आणि हायपोकोटाईल. ओके. आणि अप्पर ज्या सेल असणार आहे तर या अप्पर सेल या ठिकाणी 4 अप्पर सेलचे तर त्या काय करतायत, प्ल्युमल आणि रेडिकल तयार करतायत. ओके. या ठिकाणी लक्षात घ्या, प्ल्युमल आणि कॉटिलिडॉन. या इथल्या च्या वरच्या साईडला या ठिकाणी या ज्या सेल दिसत आहेत तुम्हाला 4 तर या सेल काय आहेत, अप्पर सेल आहेत. लक्षात घ्या. तर डायग्राममध्ये जरी तुम्हाला लोअर साईडला शो केले असतील तरी या ज्या सेल आहे तर हा जो तुम्हाला या ठिकाणी स्ट्रक्चर दिलेला आहे हा याप्रमाणे असतो. लक्षात घ्या. ओके. सस्पेन्सर सेल खाली जात असतात आणि एम्ब्रिओनल सेल वरती असतात. म्हणून या ठिकाणी डायग्राम उलटी केली की आपल्याला या ज्या खाली दिसणाऱ्या सेल आहे या अप्पर 4 सेल असणारे ज्यांच्यापासनं काय तयार होते, प्ल्युमल आणि दुसरा घटक काय तयार होणारे, कॉटिलिडॉन. ओके. लक्षात आलं. व्यवस्थित लक्षात घ्या. या ठिकाणी सस्पेन्सर सेल जे आहे तर त्या ट्रान्सफरली डिवाइड होतात आणि 6 ते 10 या ठिकाणी सस्पेन्सर प्रोड्यूस करतायत. पहिला जो सस्पेन्सर असणार आहे तर तो मायक्रोपायलर एंडकडे असणार आहे. काही कालावधीनंतर तो स्वलन होत असतो आणि जो फंक्शन ॲज अ ऑस्टेरियम वर्क करत असतो, म्हणजे वॉटर आणि न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब करायचं काम करत असतो. त्याच्यानंतर लोअर मोस्ट जे सेल असणारे सस्पेन्सरच्या तर त्यांना आपण हायपोफायसिस म्हणत असतो. सस्पेन्सर सेलचं काम काय आहे, दे पुशिंग द एम्ब्रिओ इनटू द एंडोस्पर्म. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगितले बघा एम्ब्रिओनल सेल जे आहे, एम्ब्रिओनल सेलमध्ये देर इज एम्ब्रिओनल सेल अंडरगो 3 सक्सेसिव्ह मायटोटिक डिव्हिजन, मायटोसिस घडून येणारे 3, ज्याच्यामध्ये सुरुवातीला एकाच्या 2 सेल तयार होतील, दुसऱ्या 2च्या 4 सेल तयार होतील, नंतर 4च्या 8 सेल तयार होणार. त्या 8 सेलचा स्ट्रक्चरला ऑक्टंट असं म्हणतात आणि हा जो ऑक्टंट आहे याच्यामध्ये 4 सेलचे आहे तर त्या खालच्या साईडला प्रेझेंट असतात ज्यांच्यापासनं हायपोकोटाईल आणि रॅडिकल तयार होतो. आता हायपोकोटाईल काय तर हायपोकोटाईल इज अ रिजन प्रेझेंट बिटवीन कॉटिलिडॉन अँड रॅडिकल. कॉटिलिडॉन आणि रॅडिकल
यांच्या दरम्यान जो स्ट्रक्चर प्रेझेंट असतो, रिजन प्रेझेंट असतो, भाग प्रेझेंट असतो, त्याला हायपोकोटाईल म्हणत असतात. आणि उरलेल्या रिमेनिंग 4 सेल ज्या ऑक्टंटमधल्या, तर त्या प्लिमूल आणि कॉटिलिडॉन तयार करत असतात. ओके, प्लिमूलचे तर ते पुढे जाऊन स्टेम तयार करत असते आणि कॉटिलिडॉन म्हणजे इनिशियल लीव्ज, सुरुवातीचे जे पानं असणारे, तर ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत असतात. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊन हायपोफायसिस जे, तर हे हायपोफायसिस पुन्हा त्याच्यामध्ये डिव्हिजन घडून येणारे आणि पुन्हा डिव्हिजन घडून आल्यानंतर हायपोफायसिस जे, तर ते या ठिकाणी ते फॉर्म पार्ट ऑफ रेडिकल अँड रूट कॅप. म्हणजे हायपोफायसिसचे तर ते पुन्हा डिवाइड झाल्यानंतर त्याच्यापासनं 2 महत्त्वाचे पार्ट्स तयार होत आहेत. पहिला म्हणजे या ठिकाणी रेडिकलचा पार्ट तयार होणार आहे आणि दुसरा म्हणजे रूट कॅपचा पार्ट तयार होणार आहे. तर हे कोण तयार करते? हायपोफायसिस. पुन्हा डिवाइड झाल्यानंतर त्याच्यापासनं हे जे पार्ट्स आहे तर हे तयार होत असतात. ओके, हायपोफायसिस कशाला म्हणलो होतो आपण? बघा, हे जे वरच्या स्ट्रक्चर पहिली सेल आहे सस्पेन्सर सेल, तर हिला आपण काय म्हणत असतो? हायपोफायसिस. ओके, तर हे डिवाइड झाल्यानंतर याच्यापासनं रेडिकल आणि रूट कॅपचे पार्ट्स तयार होत असतात. नंतर बघा, ज्या ऑक्टन स्टेज होती त्या ऑक्टन स्टेटमध्ये ज्या वरच्या सेल होत्या तर त्या वरच्या सेल पुन्हा डिवाइड होत असतात. म्हणजे त्यांच्यामध्ये पुन्हा सेल डिव्हिजन घडून येते आणि सेल डिव्हिजन घडल्यामुळं या ठिकाणी त्या ज्या सेल आहे तर त्यांचं स्ट्रक्चर या ठिकाणी हार्ट शेप होऊन जात असते. ओके, कोणत्या सेल सांगितल्या तुम्हाला? ऑक्टंट सेल. कोणत्या? अप्पर ऑक्टंट सेल. ओके, या वरच्या या ठिकाणी आपण म्हणणारे ऑक्टंट सेल आहेत आणि या वरच्या ऑक्टंट सेल जे तर त्या या ठिकाणी डिवाइड झाल्यामुळे त्यांच्यापासून कोणतं स्ट्रक्चर तयार होते? हार्ट शेप एम्ब्रिओचं स्ट्रक्चर या ठिकाणी फॉर्म होते. ओके, आता पुढे काय होतं रे बघा, नंतर मग हे जे हार्ट शेप स्ट्रक्चर असलेल्या ज्या अप्पर ऑक्टंट सेल आहे तर या ठिकाणी तुम्हाला सांगितले विच देन फॉर्म 2 लॅटरल कॉटिलिडॉन. पुढे जाऊन या ठिकाणी काय होणार आहे? जे हार्ट शेप स्ट्रक्चर या ठिकाणी अप्पर ऑक्टंट सेलनं तयार केलं होतं त्याच्यापासनं 2 कॉटिलिडॉन्स तयार होणार. ओके, या ठिकाणी तुम्हाला डायग्राममध्ये दिसते, हा एक कॉटिलिडॉन आहे आणि हा दुसरा कॉटिलिडॉन आहे. 2 कॉटिलिडॉन तयार झाले, याचा अर्थ एम्ब्रिओ कोणता आहे? डायकॉट आहे. आणि प्लिम्यूल जो आहे तर तो टर्मिनल साईडला असतो, म्हणजे शेवटच्या भागामध्ये असतो. या ठिकाणी इथं तुम्हाला प्लिम्यूल पाहायला भेटतोय किंवा इथं डायग्राममध्ये पाहिलं तर या ठिकाणी इथं सुद्धा प्लिम्यूल तुम्हाला पाहायला भेटते. ओके, दिस इज अन प्लिम्यूल, ज्याला आपण स्टेम टिप असं सुद्धा म्हणतोय. ओके, मग पुढे जाऊन काय होते? पुन्हा अजून या ठिकाणी यांच्यामध्ये सेल डिव्हिजन घडून येणारे आणि सेल डिव्हिजन घडल्यानंतर फर्दर एनलार्जमेंट ऑफ हायपोकोटाईल, म्हणजे पुढे जाऊन जे काही हायपोकोटाईल असणारे रिजन प्रेझेंट बिटवीन कोणाच्या दरम्यान प्रेझेंट असतो? कॉटिलिडॉन अँड रेडिकल. तर या हायपोकोटाईल आणि कोटिलिडॉन यांच्यामध्ये पुन्हा वाढ होत असते आणि पुढे जाऊन या ज्या सेल आहे तर यांना कोणतं स्ट्रक्चर प्राप्त होत असते? हॉर्स शू शेप. असा यू शेपचा स्ट्रक्चर या ठिकाणी या ज्या ऑक्टंट सेल होत्या यांना प्राप्त झालं. सुरुवातीला हार्ट शेप स्ट्रक्चर होतं, नंतर हॉर्स शू शेप म्हणजे घोड्याची जी नाल असते तर त्या नालीसारखं स्ट्रक्चर पायाला असते. बघा, तुम्ही पाहिले असेल यू शेपची स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटते ना, त्याप्रमाणे या ठिकाणी स्ट्रक्चर जे तर ते फॉर्म झाले. ओके, तर या ठिकाणी काय शिकलो आपण? बघा, हायपोफायसिस जो आहे तर तो पुन्हा डिवाइड झाला. कशामध्ये? रेडिकल आणि रूटच्या पार्ट्समध्ये. त्याच्यानंतर ऑक्टंट सेलची ज्या काही अप्पर सेल होत्या तर त्या अप्पर सेल या ठिकाणी हार्ट शेप स्ट्रक्चर फॉर्म करतात. ह्या हार्ट शेप स्ट्रक्चरमधनं 2 कॉटिलिडॉन आणि टर्मिनल साईडला प्लिम्यूल तयार होत असतो. पुन्हा पुढे या ठिकाणी हार्ट शेप स्ट्रक्चर असलेल्या सेलमध्ये एनलार्जमेंट होते, वाढ होते आणि वाढ झाल्यानंतर या ठिकाणी हायपोकोटाईल आणि कॉटिलिडॉन जे तर त्यांचं रूपांतर जे तर ते हॉर्स शू शेपमध्ये होत असते. ओके,
या ठिकाणी बघा डायग्रामच्या स्वरूपात आपण पुन्हा एकदा समजून घेऊया की डायकोट्समध्ये एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते. बघा, फर्टिलायझेशन झाल्यानंतर हा झायगोट तयार झाला. झायगोट तयार झाल्यानंतर या ठिकाणी झायगोट जो आहे तर त्याचं 2 सेलमध्ये रूपांतर होते, ज्याला आपण प्रो एम्ब्रिओ म्हणत असतो. मग त्याच्यात पहिली सेल जी तर ती असणारी सस्पेन्सर सेल आणि दुसरी सेल जी तर ती काय असणारी एम्ब्रिओनल सेल किंवा टर्मिनल सेल असं सुद्धा म्हणतो आपण. मग या सस्पेन्सर सेल आणि एम्ब्रिओ सेल जे तर यांच्यामध्ये सेल डिव्हिजन घडून येते आणि त्यांचं ऑक्टन्स स्टेजची 8 सेलचं स्ट्रक्चर जे तर ते या ठिकाणी फॉर्म होत असते, ज्याला ग्लोबुलार एम्ब्रिओ म्हणतो. या सस्पेन्सरच्या सेल असणार आणि या ज्या सेल आहे तर या एम्ब्रिओनल सेल असणार. पुढे जाऊन या ठिकाणी या सेलमध्ये पुन्हा डिव्हिजन घडून आल्यानंतर या सेलचं रूपांतर हार्ट शेप एम्ब्रिओमध्ये होणारे, हार्टचं स्ट्रक्चर या ठिकाणी प्राप्त होणारे ज्या एम्ब्रिओनल सेल आहे त्यांना, अप्पर मोस्ट एम्ब्रिओनल सेल जे तर त्यांना हार्ट शेप्ड स्ट्रक्चर या ठिकाणी प्राप्त होते. पुन्हा यांच्यामध्ये पुन्हा सेल डिव्हिजन घडून आल्यानंतर या ठिकाणी हॉर्स सू शेप स्ट्रक्चरमध्ये त्यांचं रूपांतर होते. ओके, या ठिकाणी सेकंड डायग्राममध्ये दिसते तुम्हाला जो लोअर मोस्ट पार्ट आहे जो मायक्रोपायलर एंडकडे असणार आहे दॅट आर सप्रेसर किंवा सस्पेन्सर सेल, आणि जो भाग अप्पर मोस्ट पार्ट आहे तर त्या भागाला आपण या ठिकाणी म्हणणारी एम्ब्रिओनल सेल, या असणारी एम्ब्रिओनल सेल. ओके, या ठिकाणी सस्पेन्सर सेलचे तर त्या काय करत आहे, एम्ब्रिओनल सेलला, ही जी एम्ब्रिओनल सेल आहे तर हिला या एंडोस्पर्ममध्ये डीपली पुशिंग करत आहे, ज्याच्यामुळे या एम्ब्रिओची प्रॉपर नरिशमेंट होणार. पुढे जाऊन या ठिकाणी तुम्हाला सांगितले की जो काही एम्ब्रिओनल सेल आहे तिच्यापासनं या ठिकाणी प्युम्यूल, रेडिकल आणि 2 कॉटिलिडॉन्स तयार झाले. 2 कॉटिलिडॉन तयार होणार या ठिकाणी, कारण पॉईंट जो आहे तर तो आपण डायकोटच्या बाबतीत पाहतोय. ओके, तर बोर्ड एक्झाममध्ये हा पॉईंट जो आहे तर तो 4 मार्क्सला विचारला जाऊ शकतो. डिस्क्राईब द डेव्हलपमेंट ऑफ डायकोट एम्ब्रिओ या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी या दोघ्या डायग्राम सफिशियंट आहेत, व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरी थिंग जी तर दुसरी थिंग या ठिकाणी मोनोकोट्सच्या बाबतीत असणारी एम्ब्रिओची डेव्हलपमेंट, या ठिकाणी मोनोकोट एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कशा प्रकारे होते त्याच्या बाबतीत या ठिकाणी आपल्याला पाहायचे. तर सिम्पली बघा, ॲज इट इज जसं डायकोट्समध्ये डेव्हलपमेंट होत असते त्याचप्रमाणे मोनोकोट्समध्ये सुद्धा डेव्हलपमेंट होणार आहे. फक्त पुढे जाऊन जसं डायकोट्समध्ये 2 कॉटिलिडॉन तयार होत होते तसं मोनोकोट्समध्ये फक्त एकच कॉटिलिडॉन तयार होणार आहे, एवढाच फरक असणार आहे. तर सुरुवातीला काय असणार आहे, जो काही झायगोट आहे तर त्या झायगोटमध्ये सेल डिव्हिजन घडून येणार आणि सेल डिव्हिजन घडल्यानंतर तो 2 सेल तयार करणार, सस्पेन्सर सेल आणि टर्मिनल सेल. ओके, मग या ठिकाणी याला आपण काय म्हणतोय, 2 सेलेड स्ट्रक्चरला, झायगोटच्या 2 सेलेड स्ट्रक्चरला आपण म्हणतो प्रो एम्ब्रिओ. ओके, मग याच्यामधली जी लार्जर सेल आहे तर लार्जर सेल कोणत्या साईडला प्रेझेंट असणार आहे, मायक्रोपायलर एंडकडे प्रेझेंट असणार आहे, आणि या लार्जर सेलला आपण बेसल ऑर सस्पेन्सर इनिशियल सेल म्हणतो. ओके, या ठिकाणी ही सेल जरी वरी दाखवली असेल पण एनाट्रॉप असं उलटा काढतो आपण, म्हणून या ठिकाणी ही बेस साईडला जाणारे मायक्रोपायलर एंडकडे, आणि स्मॉलर सेल जी तर ती कुठं असणार आहे, चलाजल एंडकडे असणार आहे, जिला आपण टर्मिनल किंवा एम्ब्रिओनल इनिशियल सेल असं म्हणत असतो. ओके, सेम हिअर जसं आपण अगोदरचं सेल डिव्हिजन पाहिलं होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी सुद्धा मोनोकोट्समध्ये त्याचप्रमाणे सेल डिव्हिजन घडते. पुढे काय होते बघा, सस्पेन्सर सेल जी तर सस्पेन्सर सेल जी तर ती काय होणार आहे, ट्रान्सफरली डिवाइड होणार आहे, आडवी डिवाइड होणार आहे. तिच्यापासनं या ठिकाणी आपण म्हणणारे 6 ते 10 सेल जे आहे तर त्या फॉर्म होणार आहे. ओके, याच्यातली पहिली जी सेल असणार आहे जी मायक्रोपायलर एंडकडे असणार आहे, तर या मायक्रोपायलर एंडकडे असलेली सेल जी तर ती काय होणार आहे, दे बिकम स्वोलन. मायक्रोपायलर एंडकडे असलेली सेल ही पहिली सेल सस्पेन्सर सेलची फर्स्ट सेलला आपण काय म्हणणार आहे, या ठिकाणी ही जी सेल आहे तर या सेलला या ठिकाणी काय म्हणतोय आपण, हॉस्टोरियम. काय म्हणतोय, हॉस्टोरियम. फर्स्ट सेल टुवर्ड्स द मायक्रोपायलर एंड बिकम स्वोलन अँड फंक्शन ॲज अ हॉस्टोरियम. हॉस्टोरियमचं फंक्शन काय बरं सांगा आता. हॉस्टोरियमचं फंक्शन काय आहे, ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर अँड
न्यूट्रिएंट. ओके, हे रूट लाईक स्ट्रक्चर आपल्याला पाहायला भेटत असते सस्पेन्सर सेलचं. त्याच्यानंतर ज्या काही लोअर मोस्ट सेल असणारे सस्पेन्सरच्या तर त्याला हायपोफायसिस म्हणतो. हे आपण ॲज इट इज जशाला तसं जो डायकॉटचा एम्ब्रिओची डेव्हलपमेंट पाहिली त्याच्यामध्ये पाहिले आपण. आणि या सस्पेन्सर सेलचे तर या एम्ब्रिओला काय करणारे एंडोस्पर्ममध्ये डीपली पुशिंग करणारे. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या या ठिकाणी जे एम्ब्रिओनल सेल आहे तर या एम्ब्रिओनल सेल या ठिकाणी आपण जर विचार केला तर या एम्ब्रिओनल सेल या ज्या काही एम्ब्रिओनल सेल आहे तर या एम्ब्रिओनल सेलमध्ये या ठिकाणी 3 सक्सेसिव्ह डिव्हिजन घडून येणारे. कशाचे? मायटोसिस घडणारे. म्हणजे ज्या काही सेल असणारे सुरुवातीला एकाच्या 2 तयार होतील, त्याच्यानंतर 2च्या 4 सेल तयार होतील, त्याच्यानंतर 4च्या 8 सेल तयार होतील. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणणारे ऑक्टन स्टेज जी तर ती फॉर्म झाली. ही ऑक्टन स्टेट या ठिकाणी फॉर्म झाली. इथं आपण पाहू शकतो ही ऑक्टन स्टेट जी लक्षात. मग ऑक्टन स्टेज फॉर्म झाल्यानंतर पुढे काय होते बघा, मोनोकॉट्समध्ये एम्ब्रिओ जो आहे तर तो सिंगल कॉटिलिडॉन असलेला असतो. म्हणजे याच्यात सिंगल कॉटिलिडॉन आपल्याला पाहायला भेटत असतो, फक्त एकच कॉटिलिडॉन असतो. डायकॉट्समध्ये किती कॉटिलिडॉन असणार? 2 कॉटिलिडॉन असणार आहे. ओके, ते व्यवस्थित लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर प्ल्युम्यूल जो आहे तर तो या ठिकाणी आपण म्हणणारे लॅटरल पोझिशनला प्रेझेंट आहे. आणि सिंगल कॉटिलिडॉन जो आहे तर तो टर्मिनल पोझिशनला प्रेझेंट असणार आहे. शेवटचा जो भाग आहे तर तिथे का असणार आहे? एक फक्त या ठिकाणी कॉटिलिडॉन आपल्याला पाहायला भेटतो आणि हा साईडला या ठिकाणी प्ल्युम्यूल आपण पाहतो. ओके, बघा, द सिंगल शील्ड शेप कॉटिलिडॉन इज कॉल्ड स्कोटेलम. या ठिकाणी काय सांगितलंय तुम्हाला? सिंगल शील्ड शेप म्हणजे एक प्रोटेक्टिव्ह असं शेप जे कॉटिलिडॉनवर प्रेझेंट असणारे प्रोटेक्टिव्ह शेप प्रेझेंट ऑन कॉटिलिडॉन इज कॉल्ड ॲज स्केटलम. स्केटलम या ठिकाणी बघा हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसते. या स्ट्रक्चरला आपण म्हणतोय कॅटिलिडॉन. ओके, या ठिकाणी बघा. ओके, याच्यामध्ये आपण याला याप्रमाणे शो करू शकतो. हे जे या ठिकाणी प्रोटेक्टिव्ह सिंगल शील्ड दिसते तुम्हाला तर या प्रोटेक्टिव्ह सिंगल शील्डला स्कॅटलम म्हणतात. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सांगितले बघा, प्रोटेक्टिव्ह शील्ड प्रेझेंट ऑन प्ल्युम्यूल इज कॉल्ड क्लिओप्टाइल. व्यवस्थित लक्षात घ्या. या ठिकाणी हा क्लिओप्टाइल दिलेला आहे. या क्लिओप्टाइल जो आहे तर तो काय या ठिकाणी प्रोटेक्टिव्ह शीट आहे म्हणजे प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. कोणावर प्रेझेंट आहे ही प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग? प्ल्युम्यूलवर. व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, कॉटिलिडॉनवर असलेली जी प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे तिला काय म्हणलं आपण? स्केटलम. काय म्हणलं? स्केटलम. प्ल्युम्यूलवर जी प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे तिला काय म्हणतोय आपण? कोलिओप्टाइल. आणि रॅडिकलवर जी काही प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असणार आहे तर तिला आपण म्हणणार आहे कोलिओरिजा. व्यवस्थित लक्षात घ्या. स्क्लेटम कशावरची प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे? स्केटलम कशावरची कव्हरिंग आहे? कॉटिलिडॉनवरची. आणि प्ल्युम्यूलवर जी कव्हरिंग असणार आहे तिला काय म्हणणार आहे? क्लिओप्टाइल. आणि रॅडिकलवर असलेली जी कव्हरिंग आहे तिला काय म्हणणार आहे? क्लिओरिजा. ओके, आणि फायनली ओव्हल जे तर ते या ठिकाणी सीडमध्ये ट्रान्समिट होत असते. आणि जो एंडोस्पर्म आहे तर त्याचं रूपांतर ओव्हरीमधनं फ्रूटमध्ये होत असते. ओव्हलचं रूपांतर या ठिकाणी कशात झालं? सीडमध्ये. आणि ओव्हरीचं रूपांतर कशात झालं? फ्रूटमध्ये. ओव्हरी म्हणजे काय असणार या ठिकाणी? एंडोस्पर्म असणार आहे. ओके, व्यवस्थित लक्षात घ्या. सेम हिअर जो डिप्लॉइड झायगोट आहे तर त्या डिप्लॉइड झायगोटमध्ये सेल डिव्हिजन घडून येत आहेत. 2 सेल तयार होत आहेत ज्यांना आपण प्रो एम्ब्रिओ म्हणतोय, सस्पेन्सर सेल आणि एम्ब्रिओनल सेल. याच्यात सस्पेन्सर सेल जी तर ती ट्रान्सफरली डिवाइड होते. 6 ते 10 सेल तयार होतात तिच्यापासनं. त्याच्यातली पहिली सस्पेन्सर सेल जी मायक्रोपायलर एंडकडे असते तर ती सोलन म्हणजे फुगीर होते. आणि ते फंक्शन ॲज अ ऑस्टेरियम म्हणजे वॉटर आणि न्यूट्रियंट ॲब्सॉर्ब करण्याचं फंक्शन जे तर ते फर्स्ट सेल करणारे या ठिकाणी सस्पेन्सर सेलची. आणि ज्या काही उरलेल्या सेल लोअर मोस्ट सेल सस्पेन्सर सेल तर त्यांना
हायपोफायसिस म्हणत असतात. या हायपोफायसिस काय करणारे जे एम्ब्रिओ आहे तर त्या एम्ब्रिओला एंडोस्पर्ममध्ये पुश करण्यासाठी मदत करत असतात. ओके. रिमेनिंग ज्या 2 नंबरच्या सेल आहे एम्ब्रिओनल सेल आहे. एम्ब्रिओनल सेलमध्ये 3 मायटोटिक सेल डिव्हिजन घडून येतात आणि 8 सेलची स्टेज तयार होत असते. या 8 सेलच्या स्टेजला म्हणतात ऑक्टंट. जनरली मोनोकॉट्समध्ये सिंगल कॉटिलिडॉन तयार होत असतो आणि हा टर्मिनल पोझिशनला प्रेझेंट असतो आणि एक प्लिम्यूल तयार होणारे जो लॅटरल साईडला प्रेझेंट असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं कॉटिलिडॉनवर जी काही या ठिकाणी प्रोटेक्टिव्ह सिंगल शीथ प्रेझेंट आहे म्हणजे कव्हरिंग प्रेझेंट आहे तर त्याला स्कॅटलम म्हणतात. प्ल्युमलवर जी काही प्रोटेक्टिव्ह शीथ प्रेझेंट आहे तर तिला कोलिओप्टाईल म्हणतात आणि रेडिकलवर जी काही प्रोटेक्टिव्ह शील्ड प्रेझेंट असणार आहे तर तिला कोलिओरिझा असं म्हणत असतात. फायनली ओव्हरचे तर ते कशात ट्रान्समिट झाले सीडमध्ये आणि ओव्हरी कशात ट्रान्समिट झाली फ्रूटमध्ये. ओके. ठीक आहे. धन्यवाद.